नमस्कार मित्रांनो. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जातो किंवा पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला गेल्याच्या नंतर आपल्याला फाटलेल्या किंवा चिकटवलेल्या नोटा परत दिल्या जातात किंवा बऱ्याचदा आपल्याकडून त्या नोटा फाटल्याही जातात. तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला त्या नोटा बदलून मिळतात का, पाहूयात या व्हिडिओमध्ये. तर यामध्ये आपण पाहू शकतो की आरबीआयची जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काही नोटा बदली करण्याचं जे काही एक्सचेंजची जी काही पॉलिसी आहे त्याच्यानुसार आपण आपल्या जवळच्या कुठल्याही बँकेत जाऊन, अगदी त्या बँकेत आपलं खातं नसलं तरी त्या बँकेत जाऊन आपण आपल्या नोटा बदलून घेऊ शकतो. तर आता यामध्ये कुठल्या प्रकारच्या नोटा आपल्याला बदलून मिळतात पाहूयात. की यामध्ये की आपल्या नोटा जनरली खराब होणं किंवा घाण होणं किंवा फाटणं किंवा नोटेचा काही थोडासा भाग फाटलेला असणं किंवा काही त्या नोटांमध्ये चुकीची छापाई असणं किंवा तिरकी छापाई असणं, या प्रकारामध्ये येणाऱ्या नोटा आपल्याला आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन आपल्याला बदलून मिळत असतात. तर आपल्याला ती बँक आपल्या नोटा बदलून देण्यासाठी नकार देऊ शकते. तर ती कुठल्या कंडिशनमध्ये पाहूयात. की जर समजा त्या नोटा किमतीनुसार ओळखता येत नसतील तर, म्हणजे समजा तुमच्याकडे 100 रुपयाची नोट असेल आणि त्या त्या नोटेमध्ये जर समजा बँकेला ते ओळखण्यासाठी जर अडचण येत असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ती नोट बदलून मिळणार नाही. तसंच जर समजा त्या नोटेचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग फाटलेला असला किंवा तो भाग गहाळ झालेला असेल, तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा बँक तुम्हाला ती नोट बदलून देण्यास नकार देऊ शकते. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.